काय कार्यक्रम आहे आज? आमचं वडडकणे. सासू वारले, देराने वारले ना, घरचं निवड देत आहे. काल बी दिला का म्हणे? काही सगळं नाही. गोड पुरणाचं. थेटपासून येते. मग अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या करच्या दिवशी द्याव्याच लागतात का मग हे दरवर्षी? संक्रांताने करले. हां. तिथलं पुरणपोळी तिथलं कमी पोळी ते एक पात टाकले. वया मोठा होते कमी करले जो उभ्याला त्याला क्या दे बस असंच राहत. त्याचे काही उभ्या लागा काट बारीक कर काठवर लाटून मग मधनं झाडे राहू दो. ही ताई कोण आहे मग? कोण? ही ताई तुमची कोण आहे? देराणी. देराणी का तुमची? आम्ही 4 जण आहे ना. 3 नंबर 2 नंबर बाडोलीमध्ये 1 नंबर इथे आले. आणि त्या काल बसलेल्या होत्या त्या मोठे, त्या सगळ्यात मोठ्या आहेत का? काल कुठे बसली होती? इथं खाटीवर. इथं ही मुलगी डिकरी डिकरी का ती तुमची? आनंद. हा आनंद अक्का म्हणतात वाटतं त्याला. ते डिकरी होती माझी. असं मोठ्या तुझी मम्मी टाकते करे अशी. त्याला विचारते सांगायचं. तो सांगते फाडू नको चांगली बनव, फाडू नको चांगली बनव. ते कसं आपल्याला सराव नसतो ना, हे सराव राहिला का मग जमत. पुरणाची पोळी खायची का? कायम आवडतं का तुला? परवा बी खाल्लेत ना आम्ही इथं. परवाच्या दिवशी लग्न आहे ना इथं समोर, तिथं त्यांनी पुरणाचं जेवण ठेवलेलं होतं. मस्त होत्या तिथल्या पण पुऱ्या. आणि काल अक्षय तृतीयेच्या खाल्ल्यात. संध्याकाळी बी तेच खाल्लं. हा नाही आमची पण होती ना काल आघारीच. हो ना घागर. हा घागर भरली. घागर भरली का? 1 वर्ष झाले का? नाही ना झाले 2 वर्ष. 2 वर्ष झाले. हा मस्त येत आहेत तुमच्या पुऱ्या. बरं वाटे काय करायचं. तावाच्या पुऱ्या कोणी खात नाही आमच्या घरी. आमच्या शिवम दादाला पण अशी पुरणाची पोळी ही खापरावरची आवडते. मग त्याला माझ्या इकडे जर गेलो ना तो तेच म्हणतो अक्का आजी मस्त बनवते. हे आपण काय बाहेर राहतो कुठे चूल बघायला जायची. आता इथं येऊन गेले का काय? हा आता इथं आलो. मग इथं केल्यात ना मी काल. ते कसं आपल्याला सराव नसतो त्याच्यामुळे ते तेवढ्या पण काल चांगल्या जमल्यात माझ्या. हा खापराच्या. हा चुलीवर केल्यात. मग तो ते सांगायचा पहिली फाटली ना, फाडू नको मम्मी. हा तेच ना गहू कणिक चांगली आणि ते भिजता यायला पाहिजे हो कणिक पण.
पाणी नाही जायला पाहिजे. हा ते पोटात पाणी जाऊ नये म्हणे. नाही ना. मग ते अजून भिजायचं बघितलेलंच नेहमी कशी कणिक भिजवतात असं मी अंदाजेच माझ्या मनाप्रमाणे भिजून घेतली होती. पण याची पोळीची कणिक बनता ना. हा नाही त्या माझी काकू काय म्हणायची अशी मूठ मध्ये पकडायची म्हणे तिला. तिला मी सांगितलं ना पहिल्या वेळेस केलं तेव्हा अशी फुटायची म्हणजे जायचीच नाही ती खापरापर्यंत. मग ती म्हणे तू पोटात पाणी घालून दिलं असेल म्हणे. हा आई करत असेल ना. मग माझी आई करते ना. तिला चांगल्या पण तिचं बघितलेलं नाही ना. माझं राहण्याचा जास्त प्रसंग नाही ना. नाही मग मध्ये मध्ये पाहायचं शेवट टाकायचं मग. नाही तिथे टाकते ना. पण ते कसं आयतं राहतं. कणिक बी आयती पुरण बी आयतं आणि नुसती शेवटची 1-2 टाकायचं त्याच्यात काही. कणिक आपल्या हाताने भिजवायला पाहिजे. नाही माझी आई पण काकू भिजून देते तिला पण जास्तीची राहिली का त्यांचं चांगलं जमतं दोघांचं. आणि एकाचा सरा पडला मग ते. हा ते कसं नजरे आड गेलेलं राहिलं ना मग. आता या ताईंच्या बी फाटत नाहीयेत. आणि लहान आहे तुमचं खापर आमचं खूप मोठं आहे. मोठं बेताच पाहिजे खापर बी. कणिक चांगले पाहिजे. कणिक कणिक चांगली पाहिजे. गहू चांगले पाहिजे. तयार करते पपई. हा काढल्या काही अजून पुरण आहे ना. नाही इथलंच आहे ना. मग आलोय मग बाकीने पाता टाकले ना. पाता टाकलं. हा संध्याकाळी खायले तीन या तिथलं खाते तिथलं काय तर खावा ते या. नाही आते का. हा खावायला ते सांग जिथलं खाते तिथलं बाकीने उरीत आम्ही काय दिसू संध्याकाळी. या कुठे राहतात. या सुरात. आता याच्यासाठी झाले असतील. तिची बहीण मोठी आहे त्याच्यात वाटली बहीण जागावर बहीण दिली. असं आहे का. म्हणजे त्यांच्याच जागेवर आल्या. वड्डकीन कोणाला बसवलंय मग. हो याची मोठी बहीण आणि आमची सासू दोघींना बसवलंय का वड्डकीन. शेतात का तुमच्या. नाही इथे कडेराव कोणी शेतात बसवतात कोणी कोणी बसवतात. हा शेतात बी बसवतात ना आपापल्या. नाही तर मग दर्जाच्या बाहेर बसवल्या जातात ना. चला मस्त आल्या पुऱ्या. थँक्यू.